स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। SM योजना गुरु YouTube चॅनलवरती आपण आलाच आहात तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। PM प्लस नमो दोन्ही हप्ते जे आहेत तारीख आणि वेळ जाहीर अशा मोठ्या प्रमाणात जे व्हायरल बातम्या होत आहेत त्या बातम्यांच्या पडताळणी संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या SM योजना गुरु YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्या संदर्भात 19वा हप्ता आणि 6वा हप्ता एकंदरीत जे आहे तो 6 जेव्हा 18वा हप्ता टाकण्यात आला होता तो एका कार्यक्रमामध्ये वितरित गेला होता आणि एकंदरीत नमो प्लस PM त्यावेळी 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आले होते। एकंदरीत मित्रांनो, आता पण एक नवीन अपडेट असं मिळत आहे की दुप्पटी वाढ होणार या हप्त्यामध्ये। तर एकंदरीत तुम्हाला 6000चे 12000 रुपये सुद्धा PM चे मिळू शकतात असं एक आश्वासन दिलं होतं। असा एक विधेयक विधानमंडळामध्ये जेव्हा ते अधिवेशन सुरू होतं तेव्हा देण्यात आले होतं, पण अद्यापही त्याच्यावर निर्णय आला नाही। लवकरच अर्थसंकल्पामध्ये जे आहे 19व्या हप्त्या संदर्भात बोलत असताना दुपटीने वाढ होऊ शकते आणि एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता जो आहे त्या हप्त्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते। एकंदरीत मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारा योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि या योजनेच्या हप्त्या संदर्भात बोलायचं झाल्यास नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आलेले आहे। 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याच्या पण हप्त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये सुद्धा वाढ होण्याची दाट शक्यता आहे। तर आपल्या YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ऑल प्रेस करा। धन्यवाद। जय शिवराय।